आज तर घोड्यांमध्येच नाचायचं कॉम्पिटिशन चालू झालं होतं। आज आपल्याला होती शिवनेरी पेपर ब्लास्टची ऑर्डर, त्यासाठी आपण आलो होतो आश्वीमध्ये, दाड आश्वी लोणीच्या पुढं। आणि तुम्हाला सांगतो एवढं खतरनाक नियोजन होतं ना तिथं, मी आज पहिल्यांदाच पाहिलं होतं। नवरदेव वाटी लावायला आहे ना, घोडे, डीजे, ताशावाले आणि आपण शिवनेरी पेपर ब्लास्ट, म्हणजे एवढं जबरदस्त जंगी कार्यक्रम होता ना, नाद नाही करायचा। आणि त्याच्यात आपला शिवनेरी पेपर ब्लास्ट म्हणल्यावर नादच नाही करायचा। मग तर आता लग्नाचं सीझन चालू झालंय, त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे आपला पेपर ब्लास्टची ऑर्डर दानादन राहणार आहे आपल्याला। म्हणजे आपल्याला टाइमच नाही आता, नाही का, नवरदेव मिरवणूक, नवरदेव वाटी लावणे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वरातीत कसा जंगी कार्यक्रम राहतो नाही का, शिवनेरी पेपर ब्लास्टचा आहे ना धुमाकूळ एवढा राहतो ना, का नाद नाही करायचं तिथं। आजच्या ऑर्डरला पवन देवता आमच्यावरती नाराज होते, काय काय आम्हाला काही कळाना गाड्या, आम्ही पेपर ब्लास्ट उडवायचो आणि वाऱ्यामुळे तो सगळा उडून जायचा। आयला म्हणलं समोरचे सगळे प्रेक्षक नाराज व्हायचे, पण एक दोन शॉट एकदम ओके लागून गेले पेपर ब्लास्टचे। आमचा सचिन भाऊ मदतीला नेला, पण तुम्हाला सांगतो अख्खे जेवढे निघले होते नवरदेव वाटी लावायला सगळ्यांना नाचायला यांनीच लावलं बरं का। एकदम जबरदस्त नाचत होता, याला पाहून सगळे नाचायला लागले। मग काय आम्ही थोडंसं धुंदीत आलो, म्हणलं आता चला थोड्या वेळ भेटला तर आपण नाचून घेऊ। गावात आल्यावर आम्हाला थोडंसं बरं वाटलं, कमून तो वारं थोडं शांत झालं होतं आणि पेपर ब्लास्ट एकदम आहे ना व्यवस्थित उडत होता। काही म्हणा भाऊ तुम्ही, आजची ऑर्डर आपल्याला पटली होती, कारण की तुम्हाला सांगतो एवढं जबरदस्त जंगी नियोजन केलं होतं नवरदेवनी आणि त्यांच्या फॅमिलीनी। नवरदेव वाटी लावणं पाहिलं तुम्ही आता याच्या नंतरच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही वरात पहा, खतरनाक एकदम।